गेल्या आठवड्याभरापासून राज्यात एक प्रश्न कॉमन आहे. अजित पवारांना फोडायची काय गरज होती? बाहेर राहून राष्ट्रवादीच्या कलहाचा हा सामना भाजपने बघितला असता तरी चाललं असतं. पण अजित पवारांना स्थान देऊन भाजपने मोठी चूकच केली. अजित पवारांच्या सोबतीमुळे एक तर शिंदे गटाची नाराजी झेलावी लागतीये, त्यात भाजपचे निष्ठावंत नाराज झालेत. मग गरज तर काय होती? तर होती. अजित पवारांच्या बंडानंतर उधळलेला धुरळा आता खाली बसू लागलाय आणि त्यामुळे किमान चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय. पाहूया अजित पवारांना फोडून भाजपने नेमकं काय मिळवलंय. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. भाजपने मिळवलेली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची सहानुभूती घालवली आहे. एकनाथ शिंदेच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण झालं तरी उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी होत नव्हती. वेगवेगळ्या सर्वेज मध्ये उद्धव ठाकरेंना मिळणारी ही सहानुभूती दिसतच होती. मात्र राष्ट्रवादी सोबत देखील तोच कार्यक्रम झाल्याने उद्धव ठाकरेंना असणारी ही सहानुभूती आपोआप शरद पवारांकडे शिफ्ट झाली. ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीपेक्षा पवारांना मिळणारी सहानुभूती भाजपला परवडू शकते. नेमकी कशी ती देखील पाहूया. आता मुंबई महानगरपालिकेचं बघा. इथला सामना थेट ठाकरे विरुद्ध भाजप असा रंगणार होता. मुंबई महानगरपालिकेतलं काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात येऊ लागलंय, तर राष्ट्रवादीचा मुंबई महानगरपालिकेतला प्रभाव नसल्यातच जमा आहे. त्यामुळे बातम्यांपासून ते ग्राउंड पर्यंत उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीला दुसऱ्या सहानुभूतीचा पर्याय उभा करणं भाजपसाठी गरजेचं होतं. गेल्या आठवड्याभरापासून उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी रिप्लेस केल्याचं दिसून आलं. आता या गोष्टीचा फायदा मुंबई महानगरपालिकेसाठी तर होतोच, शिवाय इतर ठिकाणी देखील होता. जसे की मुंबई आणि कोकण रिजनच्या 75 जागांपैकी भाजपकडे 27 तर सेनेकडे 29 जागा आहेत. या रिजन मध्ये काँग्रेसला 4 आणि राष्ट्रवादीला 6 जागा आहेत. म्हणजेच 75 पैकी सुमारे 60 जागांवर सेना भाजप प्रभावी असल्याचं दिसतं. दुसरा रिजन औरंगाबाद आहे. या विभागातून सुमारे 46 जागा आहेत, ज्यातल्या सेनेकडे 12 तर भाजपकडे 16 जागा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथे 8 जागांपुरती मर्यादित आहे. थोडक्यात गेल्या 25 वर्षांपासून युतीत असल्याने शिवसेना भाजपच्या जागा एकमेकांना पूरक आहेत. या उलट राष्ट्रवादीची स्थिती आहे. पुणे डिव्हिजनची राष्ट्रवादी सोबतची तुलना बघायची झाली तर एकूण 58 जागांपैकी भाजपकडे या विभागातून 17 जागा आहेत, तर राष्ट्रवादीला 21 आणि काँग्रेसला 10 जागा आहेत. अर्थात 58 पैकी 31 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रभाव आहे, जिथे भाजप किंवा सेनेला कधीच प्रवेश करता आलेला नाहीये. म्हणजे काय, तर ठाकरेंना सहानुभूती मिळाली तर भाजपला थेट सामना करावा लागतो. मात्र पवारांना सहानुभूती मिळाली तर प्रत्यक्ष मैदानात खूप कमी अशा जागा राहतात जिथे भाजपला फटका बसू शकतो. यामुळे पवारांना मिळणारी सहानुभूती एक वेळ भाजपला टॅकल करणं सोपं जातं, मात्र ठाकरेंना मिळणारी सहानुभूती भाजपला टॅकल करणं अवघड ठरत होतं. अजित पवारांच्या या बंडामुळे भाजपला साध्य झालेली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची सहानुभूती थोपवण्यात आलेलं यश. आता बघूया भाजपला अजित पवारांच्या बंडामुळे साध्य करता आलेली दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा मिशन 45 साध्य करण्याच्या जवळ पोहोचणं. मागील व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे किमान 12 लोकसभा जागांवर राष्ट्रवादीचा प्रभाव होता. सातारा, माढा, शिरूर, कोल्हापूर, रायगड, नाशिक, बीड, पुणे, ठाणे, दिंडोरी, भंडारा गोंदिया ते अगदी बारामती लोकसभा अशा किमान 12 जागांचा प्रश्न मार्गी लागलाय. बीडमधून यावेळी धनंजय मुंडेंची चर्चा होती, नाशिकमधून भुजबळांची होती, शिरूरमधून वळसे पाटलांची, माढ्यातून रावराजे निंबाळकरांची, कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांची तर दिंडोरीतून नरहरी झिरवळ असे उमेदवार शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत होते. संबंधित जिल्ह्यांमध्ये असणारं या नेत्यांचं प्रस्थ पाहता या नेत्यांनी भाजप उमेदवारांना घाम फोडला असता. विषय फक्त भाजप उमेदवारांपुरताच मर्यादित देखील नव्हता. म्हणजे ठाण्याचं उदाहरण पाहायचं झालं तर राजन विचारे अजूनही ठाकरे गटासोबत होते, कारण त्यांचे पारंपरिक विरोधक परांजपे राष्ट्रवादीत होते. आता मात्र परांजपे देखील अजित पवारांसोबत गेलेत. साहजिकच विचारे अडचणीत आलेत. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला लोकसभा 2024 मध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी निर्माण झाली होती. या वातावरणाचा अंदाज भाजप हायकमांडला देखील होता. अर्थात शरद पवारांच्या या संपूर्ण व्यूहरचनेला लगाम लावण्याचं काम अजित पवारांच्या बंडामुळे साध्य झालंय. अजित पवारांच्या बंडाचा झालेला तिसरा फायदा म्हणजे गेल्या आठवड्याभरात शिंदे गटाचं बॅकफुटला फेकलं जाणं. एकनाथ शिंदेंचा म्हणावा तो फायदा भाजपला झालेला नाहीये, हे निर्विवाद सत्य. गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्रीपद टिकवणं आणि उद्धव ठाकरेंवर टीका करणं इतक्या पुरतेच मर्यादित झाले होते. 2 नंबरची फळी तयार करणं, संबंधित मतदारसंघात भेटी देणं, इथून उमेदवारांना बळ देणं आणि अशा उमेदवारांना निवडून आणणं,
पक्षीय पातळीवर किमान 70 जागांवर तरी लक्ष केंद्रित करणं हे एकनाथ शिंदेकडून अपेक्षित होतं. मात्र आहेत ते 40 टिकवण्यापलीकडे एकनाथ शिंदेकडून विशेष हालचाली झाल्याचं दिसून येत नव्हतं. आणि त्यातही शिंदे गटाचे हे आमदार कधी रस्त्यांवर बंदूक काढताना दिसले तर कधी मंत्रिपदासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. एकनाथ शिंदे आल्यामुळे हिंदुत्व, मराठा मुख्यमंत्री अशा फॅक्टरचा भाजपला फायदा होईल असा अंदाज होता, पण यातल्या कोणत्याच गोष्टी साध्य होताना दिसत नव्हत्या. सत्तेचा फायदा पक्षवाढीसाठी करून न घेता आल्याने पर्यायाने भाजपच्या वाढीच्या देखील मर्यादा येत असल्याचं दिसत होतं. मात्र असं असूनही शिंदे गटाकडून आक्रमक राजकारण करत थेट भाजपला टार्गेट करण्याची भूमिका आखण्यात आली. देवेंद्र फडणवीसांसोबत निर्माण झालेली ही स्पर्धा कुठंतरी भाजपला बॅकफुटवर फेकताना दिसत होती. एकतर शिंदेमुळे 200+ जाण्यात निर्माण होत असलेल्या मर्यादा, शिंदेमुळेच 45+ जाण्यात आलेल्या मर्यादा, या गोष्टी कुठंतरी शिंदेंना पर्याय शोधत असलेल्या दिसून आल्या. अशा वेळी अजित पवारांचं सोबत येणं भाजपसाठी फायद्याचं होतं. आणि सर्वात शेवटची आणि चौथी साध्य झालेली गोष्ट म्हणजे पवारांचं केंद्रीय मूल्य घटवलं. आप शायद शरद पवार जी को जानते नहीं हो. अपोजिशन यूनिटी को ड्राइव करने वाले पवार साहब ही है. सारे अपोजिशन पार्टीज को जो एक दूसरे का मुंह भी नहीं देख सकते, ऐसे लोगों को भी एक दूसरे के सामने बैठाने की जो एक क्षमता है वो पवार साहब में है. देखिए, ही हैज अ हेल्थ रीजन्स बट ही इज द फिट. ॲट हिज एज ही पॉलिटिकली टोटली अलर्ट. हे वाक्य आहे देवेंद्र फडणवीसांची. अजित पवारांच्या बंडा अगोदर काही दिवसांपूर्वीच ANI दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं केलेलं कौतुक महत्वाचं आहे. विरोध असूनही देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं केंद्रीय राजकारणातलं महत्व अधोरेखित करताना ते विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची ताकद बाळगून असल्याचं ते सांगतात. आणि हे सांगताना विशेष करून एकमेकांचं न पटणाऱ्या विरोधी पक्षांना ते एकत्रित आणू शकतात, शिवाय ते पॉलिटिकली अलर्ट असल्याचा उल्लेख देखील फडणवीस करतात. शरद पवार हे केंद्रीय राजकारणातलं सध्या असं नेतृत्व आहे जे एकाच व्यासपीठावर तृणमूल काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, ठाकरे अशा पक्षांना एकत्रित आणू शकतात. JDU, DMK अशा पक्षांसोबत ते तितकंच अंतर ठेवून आहेत जितकं ते काँग्रेससोबत ठेवून असतात. पवारांच्या याच केंद्रीय वर्चस्वामुळे बंडानंतर शरद पवार दिल्लीत गेल्या राहुल गांधी त्यांना भेटायला आले होते. पवारांचं हेच मूल्य कमी होऊ न देणं हेच राजकारण राहुल गांधींच्या भेटीमागे होतं. कारण जोडायची वेळ आल्यानंतर सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची कामगिरी शरद पवार उत्तम रीतीने पार पाडू शकतात. पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर विशेषतः लोकसभा 2024च्या हालचालींना सुरुवात झाल्यानंतरच राष्ट्रवादीत बंड झालं. कारण अजित पवारांना सोबत घेतल्याने कितीही नाही म्हटलं तरी शरद पवारांच्या दिल्ली वाऱ्या कमी होणार आहेत. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार महाराष्ट्रातच अडकून पडतील आणि त्याचा इम्पॅक्ट देशभरातल्या विरोधी पक्षांना एकत्रित करण्यात होणार नाही याची जाणीव भाजपला आहे. केंद्रीय राजकारणातला शरद पवारांचा हाच हस्तक्षेप कमी करण्याचं काम अजित पवारांच्या या बंडामुळे भाजपला साध्य झालेलं आहे. आणि त्यामुळेच भाजपसाठी कितीही गैरसोयीचं असलं तरी भाजपला आज शरद पवारांना थांबवणं गरजेचं होतं. 2019 साली शरद पवारांना हलक्यात घेतल्यामुळेच उद्धव ठाकरेंसाठी पर्याय खुले राहिले. त्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात बसला. पवार किती जागा आणतात त्याहून अधिक पवार किती जागा पाडू शकतात यातच पवारांचं योगदान महत्वाचं ठरतं. आणि त्यातही पवार बेरजेचं राजकारण अचूक संधी मिळताच करतात. या दोन्ही गोष्टी पवारांकडून होऊन द्यायच्या नसतील तर पवारांना स्वतःच्याच अस्तित्वासाठी संघर्ष करायला लावणं गरजेचं होतं. आणि भाजपने ही गोष्ट अजित पवारांना सोबत घेऊन साध्य केलेली आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.